नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, तुम्ही बदललात की लोकांना त्रास होतो का? तुम्ही कधी लक्ष दिलंय का? जेव्हा तुम्ही आळशी असता, जेव्हा तुम्ही काहीच नवीन करत नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहतात, तेव्हा सगळे खुश असतात। पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात करतात, नवीन सवय लावतात, मोठी स्वप्न बघतात, त्याच लोकांना अचानक त्रास व्हायला लागतो। पण असं का होते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही बदललात की लोकांना त्रास का होतो आणि त्या त्रासाकडे दुर्लक्ष करून पुढे कसे जायचं। पहिलं म्हणजे तुमचा बदल त्यांना त्यांची कमतरता दाखवतो। लोकांना तुमच्या यशाचा त्रास होत नाही, त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण होते। समजा तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात केली, जिमला जाऊ लागलात, पुस्तके वाचू लागलात, तुम्ही कुणालाही काही बोलणार नाहीत, पण काही लोक म्हणतील किती दिवस करणार आहेस? हे सगळं फक्त सुरुवातीला असते, कारण तुमचा बदल त्यांना आठवण करून देतो की ते स्वतः काहीच करत नाही। म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही चुकीचे नाही, तुम्ही फक्त ग्रो करत आहात। दुसरं म्हणजे लोकांना तुम्ही जुने आवडू लागतात। लोकांना तुमची सवय असते, तुम्ही कसे बोलतात, कसे वागतात, कसे विचार करतात याची त्यांना सवय झालेली असते। पण जेव्हा तुम्ही बदलतात तेव्हा त्यांचा कम्फर्ट झोन तुटतो, म्हणून ते तुम्हाला पुन्हा जुना बनवण्याचा प्रयत्न करतात। पूर्वीसारखा राहा, इतका सिरियस का झालास, आता मोठा माणूस झाला आहेस का? हे वाक्य तुम्ही नक्की ऐकले असतील, कारण बदल स्वीकारणे सगळ्यांना जमत नाही। तिसरं म्हणजे तुम्ही सीमा ठरवायला लागतात। जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकतात तेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिकतात आणि अनेक लोकांना हे आवडत नाही। पूर्वी तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल होतात, सगळ्यांच्या कामाला होकार द्यायचा, पण आता तुम्ही वेळेची किंमत ओळखतात। मग काही लोक म्हणतील खूप ॲटिट्यूड आला आहे, पण खरं म्हणजे ॲटिट्यूड नाही, सेल्फ रिस्पेक्ट वाढला आहे। चौथं म्हणजे यश पाहून काही लोक अस्वस्थ होतात। सगळे लोक तुमच्या यशासाठी आनंदी असतीलच असं नाही, काही लोकांना तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे गेलेले पाहत नाही। जेव्हा तुम्ही मेहनत करतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रेरणा बनू शकतात, पण काही लोकांसाठी तुम्ही कंपॅरिझन बनतात आणि कंपॅरिझन नेहमी दुखवते, म्हणून काही लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात। पाचवं म्हणजे प्रत्येक बदलाची किंमत असते। जर तुम्हाला नवीन आयुष्य हवं असेल तर काही लोक मागे सोडावे लागतील। हे कठोर वाटेल, पण हे सत्य आहे। गरुडाला उंच उडायचं असेल तर त्याला कोंबड्याच्या टोळीतून राहून चालत नाही। तुमच्या आयुष्यातही असंच आहे, जसे तुम्ही ग्रो व्हाल तसे तुमचे सर्कल बदलत जाईल, हे नैसर्गिक आहे। पॉईंट नंबर 6 बदलणे म्हणजे स्वतःची नवीन ओळख निर्माण करणे। लोक तुमच्याबद्दल एक इमेज बनवतात, पण जेव्हा तुम्ही बदलतात ती इमेज तुटते आणि लोकांना ते स्वीकारायला वेळ लागतो। म्हणून जर कोणी तुमच्या बदलामुळे नाराज असेल तर त्याचा अर्थ तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असे नाही, कदाचित तुम्ही योग्य दिशेने चालत आहात। लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ग्रो करतात तेव्हा सगळे टाळ्या वाजवतील असं नाही। काही लोक टीका करतील, काही लोक हसतील, काही लोक दूर जातील, पण जर तुमचा बदल तुम्हाला चांगला माणूस बनवत असेल तर थांबू नका, कारण तुमचं आयुष्य हे लोकांना खुश करण्यासाठी नाही, तर स्वतःची सर्वात बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी बदलायला तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।